गडचिरोलीत प्रतिबंधित सुगंधी तंबाखूच्या अवैध वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 9,72,725 रुपयाचा मुद्देमाल जप्त करत 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई गडचिरोली चामोर्शी मार्गावरील कुरुड गावाजवळ पोहार नदी पुलावर करण्यात आली. सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे आणि त्यांच्या पथकाला पिकअप वाहनातून प्रतिबंधित तंबाखूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून MH33 T5892 क्रमांकाचे पिकअप वाहन अडवले. मजा सुगंधी तंबाखू, इगल तंबाखू आणि इगल हुक्का शीशा तंबाखू जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या तंबाखूची किंमत सुमारे 6,72,725 रुपये तर पिकअप वाहनाची किंमत सुमारे 3 लाख रुपये आहे. या प्रकरणात नंदकिशोर शेट्टे आणि राजेंद्र नेताम या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. चंद्रकांत पिपरे हा आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. NTV 24 करिता गडचिरोलीवरून सेवा पवार यांची रिपोर्ट.